तिसरा उतारा नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमधला तिसरा उतारा आता आपण घेतोय. ताड बसा सगळेजण आणि बोट ठेवा मी वाचत असताना. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? NASA. नासा ही अमेरिकेची सरकारी अंतराळ संस्था आहे. तिची स्थापना 1958 मध्ये झाली आणि तेव्हापासून नासा अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. नासाने अपोलो कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मानवाला चंद्रावर पाठवले. नासा अनेक उपग्रह, अंतराळ यान आणि रोवर्स विकसित करून अंतराळाच्या बोट ठेवा सगळ्यांनी अंतराळाच्या विविध भागांचा अभ्यास करते. या संस्थेने अनेक वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती केल्या आहेत. आजही नासाचे अंतराळवीर आणि शास्त्रज्ञ विश्वाच्या रहस्यांचा शोध लावण्यासाठी सतत काम करत आहेत. उतारा वाचला? आता या उतार्यावरचे प्रश्न बघा. पहिला प्रश्न, नासाची स्थापना कधी झाली? स्पष्ट उल्लेख आहे उतार्यात, इकडं तिकडं बघायची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 72वा प्रश्न, अपोलो कार्यक्रमाच्या माध्यमातून नासाने काय साध्य केले? मंगळावर मानव पाठवला, चंद्रावर मानव पाठवला, शुक्रावर रोवर्स पाठवले, बुधावर उपग्रह पाठवले. इथं आहे बघा, स्पष्ट उल्लेख आहे. बघा, अपोलो कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदा मानवाला चंद्रावर पाठवले, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. 73वा प्रश्न बघा बाळांनो, नासा कोणत्या देशाची सरकारी अंतराळ संस्था आहे? देशाचं नाव घ्यायचंय. रशिया, भारत, अमेरिका, चीन आहे की नाही उतार्यात नाव? ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 74वा प्रश्न, अंतराळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, समानार्थी शब्द बहुतेक वेळा विचारलेत, त्याच्यामुळे समानार्थी शब्द जर आजपासून जर अजून एकदा रिव्हिजन मारायला घ्या. समानार्थी शब्द पाठ असणं गरजेचं आहे. अंतराळ म्हणजे काय? पृथ्वी, अवकाश, सागर, वातावरण. अवकाश. काय समानार्थी शब्द होईल? पर्याय क्रमांक 2 ला गोल करायचा आहे. 75वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते नाम आहे? एकदा नाम विचारतात ते, एकदा सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे सगळ्यांनी रिव्हिजन मारा जरा घरी गेल्यावर, ठीक आहे? सांगा मग, नाम कुठलं? पाठवले, आहेत, चंद्र, विकसित. का बरं ते नाम आहे रे? चंद्र हे नाम का आहे? कारण ते एका, जसं पृथ्वीचं नाव आहे, सूर्याचं, ग्रहाचं, उपग्रहाचं नाव, त्याला सुद्धा आपण नामच म्हणतो, है की नाही? ग्रहांच्या नावाला, देशांच्या नावाला, उपग्रहाच्या नावाला, माणसाच्या नावाला, झाडाच्या नावाला, वस्तूच्या नावाला काय म्हणतात? नामाची व्याख्या बघितली ना आपण, उदाहरणं पण बघितली. मग ते नामाचे छोटे छोटे प्रकार आहेत, ते तुम्हाला नाही येत. भाववाचक नाम, विशेष नाम, ते नंतर आहे तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये 6वी 7वीला गेल्यावर, ठीक आहे? आणि मग पाठवले काय रे ह्या वाक्यातलं? पाठवले शेवट, वाक्याच्या शेवटी. मला घरी पाठवले. शेवटी, वाक्याच्या शेवटी जो क्रियावाचक शब्द येतो त्याला क्रियापद म्हणतात. पाठवले हे क्रियापद आहे. आहेत, मला 2 भाऊ आहेत, सर्वनाम. इथे रे जरा सयाजी पुढे, इथे जरा, इथे पुढे अलीकडे सांगा, मला 2 भाऊ आहेत. विशेषण. आता अरे वाक्याच्या शेवटचा शब्द तुम्ही विसरून चाललाय. घरी काहीच लक्ष, पाठांतरावर लक्ष नाही तुमचं अजिबात. व्याकरणावर शिकवून झालंय, सराव घेऊन झालाय, तरी पण चुकीचीच उत्तर देते अजून. आहे ते काय? क्रियापद. आणि विकसित हे विशेषण आहे.
काय आहे? जर तुम्हाला इथं प्रश्न दिला असता की खालीलपैकी कोणते विशेषण आहे, तर विकसित. आपला भारत विकसित आहे म्हणजे विकास झालेला देश. विशेष आहे ना, भारताबद्दलची माहिती काय झाली? विशेष सांगितली, म्हणून ते विशेषण. बघा पुढचा शेवटचा उत्तर ह्या प्रश्नपत्रिकेतला घेऊया आपण. बोट ठेवा. भारतीय चित्रकला प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. अजिंठा आणि वेरूळ यांच्या गुहांमधील चित्रकला प्राचीन भारतीय चित्रकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. मुघल काळात चित्रकलेला अधिक महत्त्व मिळाले. राजा रवी वर्मा हे भारतीय चित्रकलेतील एक महान कलाकार होते. भारतीय चित्रकला विविध शैलींमध्ये विकसित झाली आहे. आधुनिक काळात भारतीय कलाकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. भारतीय चित्रकलेत विविध रंग आणि तंत्रांचा वापर केला जातो. कशाविषयी माहिती रे उत्तरात? चित्रकलेविषयीची माहिती दिलेली आहे. मग प्रश्न बघूया आपण. बघा भारतीय प्राचीन चित्रकलेचे उत्कृष्ट उदाहरण काय आहे? ताजमहल, अजिंठा वेरूळ, कुतुब मिनार, कार्तिक, लाल किल्ला. कशाचा उल्लेख आलाय मग? करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 77वा प्रश्न. मुघल काळातील चित्रकलेची स्थिती कशी होती? मुघल काळात सांगितले बघा. जिथं मुघल शब्द आहे तिथं जायचं वाचायला, म्हणजे बरोबर कळतंय. दुर्लक्षित, महत्त्वपूर्ण, विरोधपूर्ण, आदरणीय. इथं दिले बघा. मुघल काळात चित्रकलेला अधिक महत्त्व मिळाले, म्हणजेच महत्त्वपूर्ण अशी चित्रकलेची स्थिती होती. पर्याय क्रमांक 2. 78वा प्रश्न. राजा रवी वर्मा कोण होते? तर राजे, चित्रकार, लेखक, कवी. चित्रकार. तिथं स्पष्ट उल्लेख दिलेला आहे आपल्या उत्तरामध्ये की ते एक महत्त्वपूर्ण भारतीय चित्रकलेतील एक महान कलाकार होते. कलाकार होते म्हटलंय. काय म्हटलंय तिथं? भारतीय चित्रकलेतील एक महान कलाकार होते, म्हणजेच चित्रकार होते. पुढे बघा 79वा प्रश्न. खेळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तुमच्या लक्षात येते का समानार्थी शब्दांना किती महत्त्व आहे? आपले समानार्थी शब्द हे पाठ असणं गरजेचं 100% आहे. त्याच्यावरच प्रश्न विचारले आहेत जास्तीत जास्त. तर खेळ या शब्दाला काय म्हणतात? अनोळखी, ओळख, क्रीडा, अप्रसिद्ध. छान. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 80वा प्रश्न. चित्रकला या शब्दात कोणता प्रकार आहे? सांगा. चित्रकलामध्ये काय म्हणायचं त्याला? आता चित्रकलेला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कतले तुझ्या अजून पण लक्षात आलं नाही का रे? असं का करायला लागलायस? चित्रकला हे काय आहे? ज्याला येते त्याने हातवर करून सांगा काय आहे. नाम आहे का? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? क्रियापद आहे का? सांग बाळा. सर्वनाम कसं असेल रे? तो, ती, ते, त्या हे सर्वनाम आहे. हा, ही, हे. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता मी विशेषणाची व्याख्या काय सांगितली? मग का नाम आहे ते? का तुम्ही सगळीच खिचडी करायला लागलाय त्या नामाची, सर्वनामाची. आपल्या परफेक्ट लक्षात राहायला पाहिजेत व्याख्या. हे का विषयाचं नाव आहे? विषय असतात ना शाळेत शिकवायला, मराठी, हिंदी, इंग्रजी, चित्रकला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव. हे कशाची नाव आहेत? कशाची नाव आहेत? विषयांची नाव आहे ती. कशाची? मग नाव आलं, कुठल्या पण कशाचं नाव आलं तर ते काय असतं? नाम असतं. किती सोपा प्रश्न होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर. समजलं का उत्तरे कसे सोडवायचे? नवोदय परीक्षा असू देत किंवा स्कॉलरशिप असू देत किंवा बुद्धिमंत असू देत, मंथन असू दे,
किंवा आपली जी गेल्या वर्षी झाली होती बघा प्रज्ञा शोध परीक्षा, सगळीकडे उतारे विचारतात. मग मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत. एवढं तुमचं बारकाईनं अभ्यास पाहिजे त्याचा.